गडिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करण्याचे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचे निर्देश. सीसीटीव्ही, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती आदी उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ शाळेची जबाबदारी नसून समाजाच्या भविष्याशी निगडीत असलेली सामूहिक बांधिलकी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता प्रत्येक शाळेने सक्षम, संवेदनशील आणि विश्वासार्ह सुरक्षा व्यवस्था उभी करणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी केलं. गडिंग्लज इथं डॉक्टर घाळी सांस्कृतिक सभागृहात गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत त्या बोलत होत्या. मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी स्वागत केलं. यावेळी मार्गदर्शन करताना सुवर्णा सावंत म्हणाल्या, आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकारात्मक आणि निर्भय वातावरण उपलब्ध करून देणं हे प्रत्येक शाळेचे सर्वोच्च कर्तव्य आहे. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, अभ्यागत नोंदवही तसंच स्वच्छ आणि सुरक्षित शालेय स्वच्छतागृह यासारख्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केलं. उपशिक्षण अधिकारी अजय पाटील, रवींद्र चौगले आणि विस्तार अधिकारी डी.ए. पाटील यांनी पोषण आहार, VSK पोर्टल, 11वी प्रवेश प्रक्रिया, शाळांमधील विविध समित्यांचे कार्य तसंच ऑनलाईन प्रशासकीय कामकाज याविषयी मुख्याध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन केलं. या सहविचार सभेला गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केलं तर आभार रमेश देसाई यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.